महायुतीच्या सरकारमुळे नागरिकपणामुळे महाराष्ट्रातील वेदांतासह अनेक प्रकल्प गुजरात आणि इतर राज्यांमध्ये गेले. त्यामुळे जवळपास 5 लाख बेरोजगारांच्या नोकऱ्या मिळू शकल्या नाहीत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे महाराष्ट्रात उद्योग उभारणीला प्राधान्य देऊन बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी कटिबद्ध असल्याच्या एक ग्वाही खासदार राहुल गांधी यांनी यावेळी दिली गेली होती. असं सर्व गोष्टी घडत असताना देखील नंदुरबारमध्ये आणि नांदेडमध्ये येत्या गुरुवारी राहुल गांधी यांची जाहीर सभा झाल्या होत्या. या देश आणि संविधानानुसार चालेल असा ठणकावत त्यांनी राज्यामध्ये महाविकासाचे सरकार असल्याचे महिलांसाठी दरमहा 3,000 रुपये देणारी महालक्ष्मी योजना राबवणार आहे याचा पुनरुच्चार केला जातो. आणि राज्यामध्ये महाविकासाची सत्ता येताच जातीनिहाय जनगणना करून आदिवासींना त्यांच्या लोकसंख्येनुसार सर्वत्र क्षेत्रांच्या विकासामध्ये भागीदारी देण्याची ग्वाही, 50% आरक्षणासुद्धा मर्यादा उठून आदिवासी मागासवर्गीयांना त्यांना न्याय देणार आहे असं राहुल गांधी यावेळी म्हणा गेले होते. हा देश संविधानानुसार चालेल. संविधानाच्या मुखपृष्ठानुसार रंगारंगीमध्ये वाद आहे. आता वाद घातला जात आहे. त्याच रंग लाल असो किंवा निळा अथवा कुठलाही असो, पण संविधानामध्ये जे लिहिले ते तशीच आमची बांधिलकी आहेत असं त्यांनी यावेळी सभेमध्ये बोलले गेले होते. त्यानंतर केंद्र सरकारवर टीकास्त्र केले. नांदेड येथील सभेमध्ये राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार आपला टीका केली. या देशातील 25 उद्योगपतींना 16 लाख कोटींचे कर्ज माफ केले. संविधानामध्ये अशी श्रीमंतांची कर्जमाफी करा आणि गरिबांना नको असं कुठं उल्लेख केला सुद्धा नाही. यावेळी काँग्रेसने 70,000 कोटी रुपयांमध्ये सुरुवात झालेल्या एका देशभरामध्ये शेतकऱ्यांच्या कर्ज माफ केले होते आणि केंद्र सरकारच्या एकट्या अदानीला 1 लाख कोटी रुपयांचा फायदा व्हावा यासाठी धारावी येथे घासत घालत आहे. परंतु आम्ही तसं होऊ देणार नाही असं सर्व गोष्टी घडत होत्या. मात्र हे सर्व गोष्टी घडत असताना देखील जातीय जनगणना करून जेवढी ज्याची संख्या तेवढी त्यांना भागीदारी मिळेल असं खासदार राहुल गांधी यावेळी म्हणाले होते. सभेमध्ये असं बोलले होते. हे मित्रांनो, जर देशामध्ये एकूण लोकसंख्येच्या 8% आदिवासींच्या लोकसंख्येनुसार आहे असं यावेळी त्यांनी आपलं सर्व सभेमध्ये बोलताना देखील सर्व आपल्या गोष्टी मांडत गेले होते. मात्र सर्व काही संविधानासाठी असं यावेळी म्हणाले होते. नंदुरबारमध्ये भाषणाच्या सुरुवातीलाच हातात संविधान आणि भगवान बिरसा मुंडा यांची प्रतिमा घेत संविधान वाचवण्यासाठी आपला लढा असल्याचं राहुल गांधी यांनी आपलं मत व्यक्त स्पष्ट केलं होतं. संविधानामध्ये उघडून दाखवत भाजप आणि RSS वर हल्ला केला होता. आदिवासींना आपल्याशी केले गेले होते. मात्र अशा गोष्टी घडत असताना देखील राहुल गांधी यांनी 26 मिनिटाच्या भाषणामध्ये 16 मिनिटं आदिवासी मागासवर्गीयांच्या प्रश्नावर स्थितीत भाष्य केले गेले होते. तर 4 मिनिटे युवकांचे प्रश्न आणि बेरोजगार त्यांनी आपले मत मांडले गेले होते असं यावेळी राहुल गांधी यावेळी म्हणाले होते. तर मित्रांनो, तुम्हाला याच्यावर काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. भेटूया अशा काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.